1. सर्दी खोकला. तुळशीची 5-7 पाने आणि 1 इंच आलं ठेचून अर्धा कप पाण्यात उकळा. हे पाणी गाळून कोमट झाल्यावर त्यात 1 चमचा मध घालून दिवसातून 2-3 वेळा घ्या. यामुळे कफ सैल होतो, खोकला कमी होतो आणि घशाला आराम मिळतो. 2. घसा दुखणे. 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ घालून दिवसातून 3-4 वेळा गुळण्या करा. यामुळे घशातील सूज कमी होते आणि जंतू नष्ट होतात. 3. पोटदुखी, गॅस. अर्धा चमचा ओवा हलका भाजून त्यात चिमूटभर मीठ घालून खा आणि वरून कोमट पाणी प्या. हा उपाय गॅस, अपचन आणि पोटदुखी कमी करण्यास खूप प्रभावी आहे. 4. ॲसिडिटी. जेवणानंतर 1 ग्लास थंड दूध किंवा ताक प्यावे. यामुळे पोटातील आम्लता कमी होते आणि छातीत होणारी जळजळ लगेच थांबते. 5. डोकेदुखी. चंदन पावडर आणि गुलाब पाणी एकत्र करून पेस्ट तयार करा व कपाळावर 15 ते 20 मिनिटे लावा. यामुळे मेंदूला थंडावा मिळतो आणि डोकेदुखी कमी होते. 6. ताप. तुळशीची पाने, दालचिनी आणि काळी मिरी 1 कप पाण्यात उकळून काढा तयार करा. हा काढा दिवसातून 2 वेळा घेतल्यास शरीरातील ताप कमी होतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. 7. पिंपल्स. हळद, चंदन आणि गुलाब पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर 15 मिनिटे लावून नंतर धुवा. यामुळे पिंपल्स कमी होतात आणि त्वचा स्वच्छ दिसते. 8. केस गळणे. नारळ तेलात कढीपत्ता उकळून ते तेल थंड करून आठवड्यातून 2-3 वेळा केसांना लावा. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळणे कमी होते. 9. कोंडा. 1 लिंबाचा रस काढून केसांच्या मुळांना लावा आणि 20 मिनिटांनी धुवा. यामुळे कोंडा, खाज आणि स्कॅल्प इन्फेक्शन कमी होते. 10. गुडघेदुखी. मोहरीचे किंवा तिळाचे तेल गरम करून गुडघ्यांना हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर गरम पाण्याची पट्टी ठेवा. यामुळे रक्तसंचार सुधारतो आणि वेदना कमी होतात. बद्धकोष्ठता. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा मध घालून प्या. यामुळे सकाळी पोट साफ होण्यास मदत होते. 12. तोंड येणे. मध आणि हळद एकत्र करून जखमेवर दिवसातून 2-3 वेळा लावा. यामुळे वेदना कमी होतात आणि जखम लवकर भरते. 13. कानदुखी. 2-3 लसूण पाकळ्या तेलात गरम करून थंड झाल्यावर त्याचे 1-2 थेंब कानात टाका. यामुळे वेदना कमी होतात, पण त्रास जास्त असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. 14. डोळे दुखणे. गुलाब पाण्याचे 1-2 थेंब डोळ्यात टाका. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो आणि जळजळ कमी होते. 15. त्वचेची खाज. निंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने अंघोळ करा. यामुळे खाज, खरूज आणि त्वचेचे इन्फेक्शन कमी होते. 16. वजन कमी करणे. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात 1 चमचा मध आणि अर्धा लिंबू पिळून प्या. यामुळे मेटाबॉलिझम वाढतो आणि वजन कमी होण्यास मदत होते. 17. मधुमेह नियंत्रण. दररोज सकाळी रिकाम्या पोटी 20 ते 30 मिलीलिटर कारेल्याचा रस घ्या. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. 18. रक्तदाब, बीपी. दररोज सकाळी 1 ते 2 लसूण पाकळ्या खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदय निरोगी राहते. 19. पोट साफ. रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घ्या. यामुळे पचन सुधारते आणि पोट साफ होते. 20. रोगप्रतिकारशक्ती. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास हळदीचे दूध प्या. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आजारांपासून बचाव होतो. 21. सर्दी, खोकला आणि घसा दुखत असल्यास काही सोपे घरगुती उपाय खूप उपयोगी ठरतात. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात अर्धा चमचा हळद घालून पिल्यास शरीरातील सूज कमी होते आणि खोकला आटोक्यात येतो. आले रस आणि मध एकत्र करून घेतल्यास घशातील कफ सैल होतो व घसा मोकळा वाटतो. तुळशीची पाने, आले आणि काळी मिरी घालून केलेला गरम चहा रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. 23. घसा खवखवत असल्यास कोमट पाण्यात मीठ टाकून दिवसातून 2-3 वेळा गुळण्या कराव्यात. ताप असल्यास गुळवेलीचा काढा फायदेशीर ठरतो. 24. ओवा आणि कापूरची छोटी पोटली हुंगल्यास नाक मोकळे होते. सुका खोकला असल्यास आल्याचा रस थोड्या साखरेसोबत घेतल्यास आराम मिळतो. 25. पोटाच्या तक्रारींमध्ये घरगुती उपाय खूप प्रभावी ठरतात. अपचन किंवा गॅस झाल्यास ओवा आणि काळे मीठ कोमट पाण्यासोबत घेतल्याने पोट हलके होते. जेवणानंतर आले आणि लिंबाचा रस घेतल्यास पचनक्रिया सुधारते.